हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी काल जो काही व्हिडिओ दाखवला होता सिल्कच्या साड्या घरच्या घरी कशा ड्राय क्लीन किंवा कशा धुवायच्या कशा स्वच्छ करायच्या त्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद। तर आज आपण बघणार आहोत त्याच धुतलेल्या सिल्कच्या साड्यांची इस्त्री कशी करायची किंवा जे काही आपल्या महागड्या साड्या असतात ते घरी आपण इस्त्री करत नाही, बाहेर इस्त्री करण्यासाठी देतो। पण काय होतं की ऐन वेळेला इस्त्री करून आपल्या साड्या ह्या लवकर परत येत नाही किंवा आपल्याला लवकर मिळत नाही। तर अशा वेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी अगदी 5 मिनिटांमध्ये ह्या सटकणाऱ्या ज्या काही साड्या असतात ज्या व्यवस्थित बसत नाही इस्त्री करायच्या वेळेस सुद्धा, तर ह्या साड्यांना इस्त्री कशी करायची ते दाखवणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला साडीचे 4 फोल्ड करून घ्यायचे आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्याच पद्धतीने। आता आपल्याला 3 पिना घ्यायच्या आहेत, म्हणजे या सेफ्टी पिना किंवा साडी पिना पण कोण म्हणतं, तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत। आणि तुम्ही बघू शकता 2 कॉर्नरला म्हणजे 2 कोपऱ्याला 2 पिना आणि मधल्यामध्ये 1 पिन असं मी या ठिकाणी लावून घेतलेले आहे। जर तुमची साडी आणखीनच खूप सटकणारी असेल किंवा तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही दोन्ही साईडच्या कोपऱ्यांना सुद्धा पिना लावून घेऊ शकता। तर बघू शकता या ठिकाणी मी पिना लावून साडी अशा पद्धतीने आथरून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला इस्त्री ही लो वरतीच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इस्त्री करायची आहे। तर ज्या पद्धतीने तुम्हाला जमते त्याच पद्धतीने तुम्हाला ही इस्त्री साडीवर फिरवून घ्यायची आहे। तर सगळ्यात अगोदर ह्या जी काही घडीच्या पट्ट्या आहेत ना त्या मी काढून घेत आहे। तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आणि मग आपल्याला काठ करून घ्यायचे आहे। त्यानंतर बघू शकता मी साडी पलटी करून घेतलेली आहे ह्याही साईडला आणि मग पुन्हा आपल्या जे काही घडीच्या पट्ट्या आहेत त्याच्यावरती पहिली इस्त्री करून घ्यायची, नंतर जे काही काठ आहेत ना त्या काठाच्या बाजूला करायचे आहे। तर आता या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतोय, कारण मी सावकाश सगळी पद्धत दाखवत आहे। पण असं करायचं म्हणलं ना तर अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्या साडीला इस्त्री ही होणार आहे, अजिबात सुद्धा साडी सटकणार नाही। तर आता काय करायचं आहे, जर तुम्हाला वाटतंय फॉलच्या साईडला सुद्धा इस्त्री राहिलेली आहे तर तुम्ही पूर्ण साडी खोलून फॉलच्या साईडला पण इस्त्री करून घेऊ शकता। पण बघू शकता अशा पद्धतीने जर ही इस्त्री केली तर अगदी 5 मिनिटांमध्ये आपली इस्त्री ही साडीला होणार आहे आणि कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही। कारण बऱ्याच जणांना काय होतं की साडीला ही इस्त्री करण्यासाठी जमत नाही, कशी करावी समजत नाही, साडी खूपच गोळा होते किंवा मध्ये मध्ये येते एकदमच इस्त्री करायच्या वेळेस। तर ह्या पद्धतीने जर तुम्ही इस्त्री केली ना अगदी स्ट्रेट ही साडी राहणार आहे, कारण आपण ज्या काही पिना लावल्या होत्या त्याच्यामुळे आपली साडी अजिबात सुद्धा हलणार नाही। कितीही सिल्कची ही सटकणारी साडी आहे बघा, तर ती साडी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आपण इस्त्री करून घेऊ शकतो। आता काय करायचं आहे, ज्या काही पिना आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत त्या पिना आपण काढून घ्यायच्या आहे आणि साडी खोलून घ्यायची। जर तुम्हाला वाटत असेल कुठे एखादा घडीचा भाग इस्त्रीचा राहिलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही इस्त्री फिरवून घेऊ शकता। तर बघा आता मला वाटतंय फॉलच्या साईडला थोडीशी इस्त्री करायचं राहिलं होतं, म्हणजे एकदम व्यवस्थित आली नव्हती, तर मी फॉलच्या साईडला सुद्धा अशा पद्धतीने इस्त्री फिरवून घेते, जेणेकरून साडी घातल्याच्या नंतर मिऱ्या ह्या खूपच छान पडतात, अजिबात त्या गोळामोळा होत नाही। तर तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने जर हे तुम्ही नाही स्टेप केली तरी सुद्धा चालणार आहे। बघू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने 5 मिनिटांमध्ये आपल्या साडीला इस्त्री झालेली आहे। आता मी तुम्हाला दाखवणार आहे साडीची घडी कशी करायची इस्त्री झाल्याच्या नंतर। तर या ठिकाणी मी पेपर टाकून तुम्हाला घडी करून दाखवत आहे। तर पेपर टाकला ना तर बघा जास्त दिवस हा पेपर साडीमध्ये ठेवायचा नाही, तर ह्या पेपरच्या ऐवजी तुम्ही बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे जे साड्यामध्ये पेपर येतात ते सुद्धा तुम्ही घालू शकता। फक्त एवढं लक्षात ठेवा पेपर घालून घडी केलेली जास्त दिवस ठेवायची नाही। तर मध्ये पेपर घालून घेतला, 4 फोल्ड घडी साडी आहे, मध्ये पेपर घालून घेतला, पुन्हा 1 फोल्ड केली, आता पुन्हा 1 पेपर ठेवला आणि पुन्हा आपल्याला 1 फोल्ड घडी करून घ्यायची आहे। बघा व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने। आणि जो काही पदर किंवा भरलेली जी साडी असते तो आतल्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे आणि ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने सुरुवातीला 2 घड्या त्या काठ आत घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला अशी घडी करून घ्यायची आहे। बघू शकता खूपच सुंदर सुरेख आपली ही साडी या ठिकाणी दिसत आहे, छोटीशी चौकोनी घडी झालेली आहे। तर आता तुम्हाला अशी नसेल ठेवायची, हँगरला जर साडी अडकवायची असेल तर तुम्ही काय करायचं,
2 घड्या घातल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने हँगर ठेवून घ्यायचं आहे. साडी त्यातून बाहेर काढायची, म्हणजे अजिबात सुद्धा कुठे सुद्धा चुरगाळा होत नाही. आणि तुम्ही अशा पद्धतीने ही हँगरला लावून अटकवून सुद्धा ठेवू शकता. जर तुम्हाला अशी नाही ठेवायची, मोठी फोल ठेवायची आहे, तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. छोटी किंवा मोठी जशी फोल तुम्हाला आवडते त्याच पद्धतीने तुम्ही हे फोल्ड करून साडी हँगरला सुद्धा लटकवू शकता, जेणेकरून अजिबात आपली साडी खराब होणार नाही. आणि जर तुम्हाला साडी स्टोअर करून ठेवायची आहे तर ती कशी ठेवायची ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. तर बघा, या ठिकाणी मी साड्यांना इस्त्री करून घडी घालून घेतलेली आहे. तर हे आहे टिश्यू पेपर. तर आपल्याला घ्यायचा आहे कापूर, म्हणजे हा भीमसेनी कापूर आहे. नॉर्मल तुम्ही जो घरामध्ये वापरता तो कापूर या ठिकाणी घेऊ शकता. आणि आपल्याला हे टिश्यू पेपरचे असे छोटे छोटे पार्ट कट करून घ्यायचे आहे. म्हणजे मी एका टिश्यू पेपरचे 4 भाग कट करून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, तर ही जे काही मध्ये एक एक कापूरची गोळी ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने दाखवते मी व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने आपल्याला ह्याची फोल्ड करून घ्यायची आहे. तर कापूर साडीमध्ये ठेवल्यामुळे साडीचा खराब वास येत नाही, किंवा जे काही आपल्या महागड्या सिल्कच्या साड्या असतात त्या कीड लागते, कुजतात, खराब वास येतो, ते ह्या कापरामुळे होणार नाही आणि आपल्या साडीची लाईफसुद्धा वाढते. तर असं करून घ्या. किंवा जर तसं नसेल जमेत तर तुम्ही असं टिश्यू पेपरमध्ये कापूरची वडी ठेवा आणि दोऱ्याच्या साह्याने त्याला अशा पद्धतीने त्याची एक पोटली म्हणा तर तशी करून घ्या, जेणेकरून म्हणजे नुसतं कापूर टाकला ना तर साड्याला एकदम डार्क गडद वास येतो, तो कोणाकोणाला आवडत नाही, किंवा साडी खराब व्हायची पण भीती वाटते काहींना. तर त्याऐवजी तुम्ही असं करून ठेवा. आता हे फोल्डर मला ड्रेससोबत आलेलं होतं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला साड्या ठेवून दाखवत आहे. साडी ठेवली, पुन्हा एक कापूरची पोटली ठेवली, त्याच्यावर साडी ठेवली, पुन्हा कापूरची घडी ठेवली आणि तुम्ही याच्यावर आणखी 1-2 साड्यासुद्धा अजून ठेवू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्कीच कळवायला विसरू नका. तर मी तुम्हाला साडीची इस्त्री कशी करायची, साडी स्टोअर कशी करायची, जास्त दिवस कशी व्यवस्थित ठेवायची संपूर्ण दाखवलेलं आहे. सोबतच ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये ही साडी धुवायची कशी, सिल्कच्या महागड्या साड्या कशा घरच्या घरी क्लीन करायच्या ह्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. आणि हा व्हिडिओ किंवा माझी मेहनत तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करत चला, एक कमेंट करा, अगदीच फ्री आहे, सबस्क्राईब करणं सुद्धा, व सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा असे माहितीपूर्ण व्हिडिओ वेळच्या वेळी त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचत राहतील.